नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. प्रितेश रॉक्स कोल्हापूर या चॅनेलवर आपले स्वागत आहे. आज तुमच्यासाठी एक नवीन स्टोरी घेऊन आलो आहे. आजची स्टोरी आहे आराध्या आणि कीर्ती नावाच्या दोन 20 वर्षीय तरुणींची. ही स्टोरी पुण्याहून प्रज्ञा ढवण यांनी पाठवली आहे. आराध्या राहत होती साताऱ्यामधील आणि कीर्ती जी आराध्याची मामे बहीण ती सांगलीतील एका गावामध्ये राहत होती. आराध्या शाळेला सुट्टी पडली की नेहमी मामाच्या गावी जायची. अशीच ती एकदा सुट्टी पडल्यावर मामाच्या गावी गेली होती. त्या गावाच्या कडेला एक शाळा होती, पण रात्री मात्र तिथे कोणीच जात नव्हते. एक दिवस रात्री जेवणानंतर आराध्या आणि कीर्ती गावामध्ये शतपावली करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या चालत चालत गप्पा चालल्या होत्या. आराध्याने विषय काढला, इथून थोडेच पुढे एक शाळा आहे ना? कीर्ती बोलली, हो आहे, पण रात्री मात्र तिथे कोणीच जात नाही, कारण रात्री तिथे गेल्यावर भूतबाधा होते असं म्हणतात. गावातल्या काही लोकांना भूतबाधा झाली देखील आहे. आराध्याचा ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हता. ती कीर्तीला बोलली, चल आपण तिकडे जाऊन येऊ. कीर्ती मात्र जायला तयार नव्हती, पण आराध्याने खूप हट्ट करून कीर्तीला तिकडे घेऊन गेली. तिथे पोहोचल्यावर त्यांना भास होऊ लागले, पाठीमागून आपल्याला कोणीतरी हाक मारते. पण जेव्हा त्या मागे वळून पाहतात तेव्हा तिथे कोणीच नसतं. त्या आता मात्र थोड्या घाबरल्या होत्या. पण आराध्या म्हणली, अगं कोणतरी आपल्यासोबत मस्करी करत असेल, चल जाऊ दे. असं बोलून त्या शाळेपाशी पोचल्या. तिथे दुसरं कोणीही नव्हतं, फक्त त्या दोघीच होत्या. रात्रीचा अंधार, त्यात चंद्रप्रकाश. कुत्रं भुंकताना आवाज येत होता. त्या थोड्या घाबरल्या होत्या. तेवढ्यात त्या शाळेमधून कोणाचा तरी आवाज येऊ लागला. त्या घाबरल्या. आराध्या म्हणाली, आपल्या मदतीची कोणाला तरी गरज असू शकते. असं बोलून तिने तिथलाच एक दगड उचलला आणि त्या दरवाजाचं कुलूप तोडलं. दरवाजा उघडला. आतमध्ये गेल्या. तिथे पूर्ण अंधार होता. त्याने मोबाईलचा टॉर्च लावला, पण आतमध्ये कोणीही नव्हतं. त्या घाबरल्या, कारण की आवाज तर आतमधूनच येत होता, पण इथे तर कोणीच नाही. तेवढ्यात पाठीमागून त्यांच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. त्या खूपच घाबरल्या. घाबरून हळूच मागे वळून पाहिलं तर तिथे एक माणूस उभा होता. तर त्याचं तोंड खूपच विचित्र होतं. मोठमोठे दात, लाल डोळे. तो खूपच विचित्र हसत होता. त्या खूपच घाबरल्या होत्या. त्या घाबरून बेशुद्ध पडल्या. इकडे त्यांच्या घरचे आणि गावातली काही लोक त्या अजून कुठे आल्या नाही म्हणून त्यांना शोधू लागल्या होत्या. शोधत शोधत ते त्या शाळेपाशी पोचले. तेव्हा त्यांना दिसले की शाळेचं दार उघडं आहे. ती त्या शाळेमध्ये गेली तर त्या दोघी बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांच्या घरच्यांनी आणि गावकऱ्यांनी त्यांना घरी घेऊन गेले. त्यांना सकाळपर्यंत जाग आली नव्हती. सकाळी जाग आली, पण जाग आल्यावर देखील त्या खूप विचित्र वागू लागल्या होत्या. तुम्ही कोण आहात? तुम्हाला मी सोडणार नाही, असं बोलत होत्या. त्यांचे घरचे खूपच घाबरले होते. त्यांच्या ओळखीचा एक मांत्रिक होता. त्याला त्यांनी घरी बोलवले. तो बोलला, यांच्या शरीरामध्ये कोणाची तरी आत्मा आली आहे, पूजा करावी लागेल. असं बोलून त्या मांत्रिकाने आपली विद्या वापरली आणि कसली तरी पूजा केली. आणि त्यानंतर त्या शाळेपाशी आजपर्यंत रात्रीचे कोणीही गेले नाही. मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन स्टोरीसोबत. जय शिवराय.